आता पाहूया दिवसभरातील मोठ्या टॉप 9 बातम्या। आरबीआयने कर्जदारांना दिलासा दिलेला आहे। रेपो रेटमध्ये 0.5% कपात करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। 0.25% कपात करत रेपो रेट आता 5.25% खाली आणण्याचा आरबीआयचा निर्णय आहे। मग या काळातील विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीचा पेच अद्यापही कायम आहे। हायकोर्टात जानेवारी सुनावणीची शक्यता आहे। मुख्य खंडपीठासमोर सुनावणी होणं गरजेचं आहे। न्यायमूर्ती कर्णिक यांच्या खंडपीठाकडून याचिकेची कागदपत्र 2 आठवड्यात मुंबई खंडपीठाकडे पाठवण्याचे रजिस्ट्रीला निर्देश देण्यात आले। अतिवृष्टी ओला दुष्काळामुळे झालेल्या नुकसानीची अद्याप मदत नाही। केंद्र सरकार फक्त निवडणुका जिंकण्यात व्यस्त आहेत। खासदार प्रणिती शिंदे यांची टीका। अहिल्यानगरमध्ये नृत्यांगना दीपाली पाटीलची आत्महत्या। खरडा रोडवरील साई लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या। दीपालीच्या आईकडून संदीप गायकवाडांवरती आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आमदार रोहित पवारांनी ट्विट करत सवाल उपस्थित केले। अमरावतीच्या मेळघाटातील वाढत्या बालमृत्यू संदर्भात 3 प्रधान सचिवांच्या समितीचा दौरा आहे। मेळघाटातील वाढत्या बालमृत्यूवरती न्यायालयाकडून चिंता व्यक्त करण्यात आली। 3 प्रधान सचिवांची समिती घेणार कारणांचा आढावा। गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेचा लाभ आता महाडीबीटी पोर्टल मार्फत थेट ऑनलाईन मिळणार आहे। शेतकऱ्यांना तात्काळ मदत पोहोचवण्यासाठी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही माहिती दिली। देशात नवीन इलेक्ट्रॉनिक आणि बॅरियरलेस टोल सिस्टीम आणली जाणार आहे। केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली। वर्षभरात महामार्गावरील सध्याची टोल वसुली प्रणाली बंद होणार आहे।